Hello senior KG and first standard students. Okay, so EVS मध्ये फर्स्ट अँड मोस्टली सिनियर केजी मध्ये ऑल द बॉडी पार्ट शिकवले जातात की तुमच्या बॉडीवरती किती पार्ट्स आहेत आणि त्यांचे नावं मॅच द फॉलोइंग करायला लावतात आणि त्यांचे स्पेलिंग्स लर्न करायला देतात आवर बॉडी पार्ट्स. सो इन फर्स्ट स्टँडर्ड मोस्टली वी लर्न अबाउट सेन्स ऑर्गन्स. सेन्स ऑर्गन्स म्हणजे काय? सेन्स ऑर्गन्स म्हणजे आपले असे 5 ऑर्गन्स किंवा अवयव ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या सराउंडिंगची अधिक माहिती मिळते आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात त्या ऑर्गन्समुळे. तर असे 5 ऑर्गन्स कोणते आहेत? येस, आईज, इयर्स, नोज, tongue and skin. Why these organs are important? Why these 5 organs are important? Because they help us to learn more. ते आपल्याला शिकण्यामध्ये मदत करतात. See. Eyes to see. What we see? Colors, object, people. What we see, what our eyes help us to see? Different colors, different objects, different people. Because of my eyes, I can see the colors. This is red. All the pictures in the book. I can see outside world. Different people म्हणजे लोक मला बघायला मिळतात. कोण माझी मम्मी आहे, कोण माझे पप्पा आहेत, कोण माझे फ्रेंड्स आहेत आणि कोणता रंग आहे. ॲपलचा रंग रेड आहे, बनाना इज येल्लो, ऑरेंज इज ऑरेंज. हे सगळे कलर्स, पीपल आणि ऑब्जेक्ट्स आपल्याला आपल्या आईजमुळे बघायला मिळतात. म्हणून आपण जास्त हुशार होतो. लहान बाळाला आपण काय दाखवतो? कलर्स, ऑब्जेक्ट्स. मम्मा बोल मम्मा, पप्पा बोल पप्पा. सो आवर आईज हेल्प अस टू सी द वर्ल्ड. लांब असलेल्या गोष्टी दिसतात, जवळ असलेल्या गोष्टी दिसतात आणि त्या सुंदर प्रकारे दिसतात. दॅट्स वाय आईज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड आईज हेल्प अस टू सी द वर्ल्ड. Now do one small activity. See, close your eyes. What you see? Close your eyes. Keep your hands on your eyes. काय दिसतंय तुम्हाला? Black, darkness, अंधार. तर जर आपल्या जीवनामध्ये डोळे किती महत्वाचा भाग आहेत हे तुम्हाला कळलं. Because if we close our eyes, we can't see anything. Can we see anything? No. We can't see anything. आपल्याला काही दिसतं का? आपण वस्तू शोधू शकतो का? आपण बुक्स वाचू शकतो का? आपण आपल्या फ्रेंड्सला आणि पेरेंट्सला बघू शकतो का? नाही. Eyes, I see with my eyes. Eyes are very important sense organ. Eyes are very important sense organ. Hi student. The next sense organ is ears. Ears. These are called 2 little ears to hear. Hear the sounds. Hear the sound. See. Why is this sense organ important? What are the importance of ears? I will show you. See. Sound, poems, phone, music, horns, and what we are talking. Yes, what are the things we hear? The sounds of vehicle, horn, the sound on the phone, the sound on the TV, the sound of poem, the sound of music, the sound of birds.
the sound of animals, and the sound of mummy, papa, friends and teachers. आता मी काय करतेय? मी बोलतीये. तुम्हाला माझा आवाज दिसतोय का? दिसतोय का माझे शब्द? तुम्हाला माझे शब्द दिसतात आहे का? नो. शब्द काय होतात? हिअर. आय कॅन हिअर द वर्ड्स. आपल्याला शब्द दिसतात का? नाही. आपल्याला शब्द ऐकायला मिळतात. नाव क्लोज युअर इयर्स. क्लोज युअर इयर्स. काय बोलतीये मी? समजतंय का तुम्हाला? ऐकायला येतंय का? नो. If we close our ears, we can't hear anything. कान बंद केल्यानंतर बर्ड्सचे आवाज, व्हेकल्सचे आवाज, मम्मी पप्पाचे आवाज, टीचरचे आवाज, टीव्हीचा आवाज, मोबाईलचा आवाज, पोएम्स काही कळेल का आपल्याला? नाही. आपण कशाने शिकतो? टीचर जेव्हा तुम्हाला शिकवते तेव्हा टीचर पोएम गाते ना? Birds fly in the sky, la 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 la. The birds fly in the sky, la 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 la. कसं कळलं? You hear the words. तुम्ही ऐकता. You can listen to the music. Listen to the music and dance, dance, dance. हे सगळे आपल्याला म्युझिक कशा ऐकायला मिळतात? बर्ड्सचे आवाज, पक्ष्यांचे आवाज हे सगळे आपल्याला आपल्या हिअरिंगमुळे, सेन्स ऑर्गन. सो आय हिअर विथ माय इयर्स. माय हिअरिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी टू लर्न. लर्न न्यू वर्ड्स, लर्न न्यू स्टोरीज, लर्न न्यू पोएम्स and learn what teacher is telling you. I hear with my ears. Dear students, hi. The next sense organ, third number, is nose. Nose. What we do with our nose? मी तुम्हाला शिकवलंय. What we do? What is the activity of the nose? Breathing. Breathe means श्वास घेणे. What is the next activity of the nose? To smell. Something is cooking nice in the kitchen. Some tasty food mama is cooking in the kitchen. How do we know? We are sitting in the hall. आपण हॉल मध्ये बसलेलोय. पण किचन मध्ये काय बनलंय, काय फोडणी दिलीये, काय फ्राय होतंय, समोसे, मिठाई किंवा कोणताही डिश कसं कळतं? स्मेल. येस, आय कॅन स्मेल. व्हॉट वी कॅन स्मेल विथ आवर नोज? फूड, फ्लावर्स, फ्लेवर्स, गुड स्मेल, नाईस, बॅड स्मेल, bad. There are two type of smells. One is good smell. The smell of flowers. Rose, jasmine, nice, lilies. And the bad smell. The smell of garbage. कचरे का smell, dirty smell. सड़ी हुई चीजों का स्मेल, फूटी हुए दूध का स्मेल, गंदी बदबू. यस. और अच्छी खुशबू, अगरबत्ती की खुशबू. यस. गुड स्मेल एंड बैड स्मेल. गुड स्मेल एंड बैड स्मेल. व्हेरी गुड. जेव्हा आपण जेवण खातो त्याच्या आधी जेव्हा आपल्या समोर छान जेवणाची प्लेट येते तेव्हा आपण सगळ्यात पहिले काय करतो? वाव, मस्त खुशबू है, खाने में मस्त टेस्टी खुशबू है. जसा तो स्मेल आपण घेतो आपल्याला अधिक जेवण्याची इच्छा होती, खाण्याची इच्छा होती. त्यामुळं तो स्मेल आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे.
Now, the fourth sense organ. The fourth sense organ. Tongue. What is the activity of the tongue? Talking. Talking. All the time our mouth is talking and talking and talking. How can we talk? Because of our tongue. जीभ नसती तर आपल्याला बोलता आलं असतं का? Try to hold your tongue. My name is Upamis. Can I talk? No, it is very funny. Try to catch your tongue and talk. What is the activity? Try to catch your tongue. My name is Atharva. We can't talk holding our tongue. आपल्याला आपली जीभ धरून बोलता येत नाही. पण आपल्याला नॉर्मली किती छान बोलता येतं, गाणे गाता येतात, अभ्यास करता येतो. सी, टंग टू टॉक, टंग टू टेस्ट. Very good. What can we talk? What we talk with our tongue? We talk our studies. We talk about our studies. We talk with our parents. We talk with our friends. And we can sing songs. We can also sing songs. आपण गाणे गातो ना? कशामुळे? Because of our tongue. जर आपल्याला टंगच नसती तर आपण बोलू शकलो असतो का? समजलं? नाही. Because the tongue is very important sense organ. I talk with my tongue. I taste with my tongue. Tongue is a very important sense organ. What are the different type of taste? Senior KGच्या मुलांना मी ऑलरेडी हे सगळं शिकवून झालेलं आहे. What are the different type of taste? Sweet, chili, salty, sour, pungent. गोड, तिखट, खारट, आंबट आणि पंजंट म्हणजे काय? आंबट गोड, चिंचेसारखं. सावर म्हणजे काय? आंबट, कडू, किंवा ज्याला आपण म्हणतो लिंबाचा चव, लिंबाची चव. एक कडू असती टेस्ट, एक आंबट असती टेस्ट, एक गोड असती टेस्ट. आणि मुलांना तर सगळ्यात जास्त गोड आवडतं, हो की नाही? पण विचार करा, जर तुम्ही गुलाबजाम खाल्ले असते आणि तुम्हाला ते फिक्के लागले असते, नो टेस्ट, आवडलं असतं का? केक खाताना मजा वाटती ना? किती मुलांना केक, चॉकलेट, गुलाबजाम आवडतात? Because they are sweet. Sweet. Green chili is chili. चिली, मिरची. Salty. प्रत्येक जेवणामध्ये मम्मी काय टाकते? मीठ. का? कारण जेवणाची टेस्ट चांगली यावी. फिक्क फिक्क जेवण कोणी खाईल का? नो 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 नो. नो टेस्ट, नो फूड. So the tongue is very important for taste and talking. Now, the fifth important sense organ is your skin. Skin. Okay? What is the use of the skin? या स्किनचा काय उपयोग आहे? लागलं. We can feel the pain. We can feel the pain. असं चिमटी घेऊन बघा बरं. पेन होतं ना? येस. आणि मम्मी प्रेमाने कसं करती? अरे अरे माझं शोनू, अरे माझं बाळ, इथे पप्पी देती, इथं पप्पी देती. ते पण आपल्याला समजतं ना? का बरं? Because of our skin. We can feel the love. We can feel the pain when there is rain outside. पावसात भिजायला गेलो की आपण काय होतो? वेट, वेट, ओल्ले होऊन जातो. स्किन आपली ओल्ली होऊन जाती. पाऊस पडल्यानंतर मग आपण काय करतो? ड्राय होतो. वेटला आपण ड्राय करतो पुसून.
सो आवर स्किन गेट वेट अँड वी अंडरस्टँड. जर बाहेर थंडी असेल, इट इज विंटर आउटसाइड, हो बॉडी को ठंडी लगने लगी, बॉडी को ठंडी लगने लगी, स्वेटर कहाँ है, ब्लैंकेट कहाँ है, सॉक्स कहाँ है, टोपी कहाँ है, सब कुछ पहन के स्कूल को जाएंगे, है ना. हाँ, तर थंडी वाजल्यानंतर पण आपली स्किन आपल्याला सांगते की थंडी बढ़ गई है, जल्दी से गरम गरम कपडे पहन लो. आणि समर सीझन मध्ये काय होतं, गर्मी बढ़ रही है, गरम होतंय, फॅन फास्ट करा, घाम येतोय, आई एम स्वेटिंग, सब जगह पसीना आ रहा है, चलो जल्दी जल्दी ठंडे ठंडे मस्त पानी से नहा के लेंगे. इन समर सीझन, कुठल्या प्रकारचा सीझन चालू आहे हे आपल्याला आपल्या स्किनमुळे कळतं. आपल्याला ते जाणवतं की घरामध्ये गरमी आहे, थंडी आहे का पाऊस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गुड टच अँड बॅड टच. गुड टच बॅड टचचा व्हिडिओ पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2 प्रकारचे टच असतात मुलांनो, हे तुम्ही फार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे, कारण हे महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला कोणी टच करते त्याच्यामध्ये 2 प्रकारचे टच असतात. एक असतो गुड टच, मम्मी पप्पा टीचर अँड आवर फ्रेंड्स, दे टच अस इन अ गुड वे. ते आपल्याला चांगल्या प्रकारे हात लावतात. अरे 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 माझा शोना, चल बरं अभ्यास कर, धर बरं लिही. थोडस दिवसभरामध्ये खूप वेळा आपण त्यांना टच करतो. दे आर आवर पीपल अँड दे टच अस इन लव्हिंग मॅनर. ते आपल्याला प्रेमाने टच करतात. पण बाहेरच्या लोकांचं काय, जेव्हा आपण शाळेत जातो, मार्केटमध्ये जातो, तेव्हा कोणी पण आपल्याला टच करू शकतं का? नो. गाड़ी का ड्राइवर टच कर सकता है तुम्हारे को? नहीं. बाहर के अंकल कोई भी जो हमारे पहचान के नहीं है, दुकान वाला अंकल आंटी पड़ोस वाला कोई भी तुमको टच कर सकता है क्या? नहीं. फक्त तुमच्या घरचे लोक, तुमचे फ्रेंड्स, तुमच्या घरामध्ये राहणारे तुमचे आजी आजोबा, आणि जर तुमची टीचर तुमच्या क्लासमध्ये तुमची प्रेमळ असेल, तुमच्यावर लाड करत असेल, तर ती तुम्हाला लाडाने हात लावू शकते. पण बाकी तुम्हाला बाहेरचं अनोळखी स्ट्रेंजर कोणीही टच करता कामा नाही. त्याला म्हणतात बॅड टच. ओके, सावधान. बाहर के लोग हमें टच नहीं कर सकते, सिर्फ हमारे पहचान वाले, हमारे फ्रेंड्स और हमारे मम्मी पापा ही हमें टच कर सकते हैं. इसके ऊपर भी मैं आपको एक वीडियो बनाऊंगी. हम लोग सीनियर केजी में ही गुड टच और बैड टच का वीडियो बच्चों को दिखाते हैं, बच्चों को टॉपिक सिखाते हैं. आपको भी सिखाऊंगी. यस.